तुम्हाला चॅनलवरील कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नाचं आमंत्रणपत्र हातात घेतल्याक्षणी यशच्या मनात जणू एखादा भूकंप झाला. काही क्षण त्याला श्वास घ्यायलाही जड जाऊ लागले. समोर बसलेली नमिता शांत होती, पण यशच्या डोळ्यांसमोर मात्र त्याचं संपूर्ण आयुष्य वेगाने फिरू लागलं. ज्या मुलीला त्याने कधी काळी कमी लेखलं होतं, तिच्याशिवाय स्वतःचं आयुष्य कल्पनाही करता येणार नाही हे त्याला आता प्रकर्षाने जाणवत होतं. थरथरत्या हातांनी त्याने कार्ड पुन्हा एकदा वाचलं. प्रत्येक अक्षर त्याच्या हृदयावर घाव घालत होतं. नमिता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना सूड भावना, फक्त एक शांत स्थिरता होती. अभिनंदन म्हणणार नाहीस? ती हलक्या आवाजात म्हणाली. यशच्या तोंडातून शब्दच फुटेना. काही क्षण तो कसाबसा म्हणाला, हे खरं आहे का? नमिता त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला काय वाटतं? त्या प्रश्नाचं उत्तर यशकडे नव्हतं. तो तेथून निघाला. पण त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. रात्री उशिरापर्यंत तो जागाच राहू लागला. झोप लागली तरी स्वप्नांमध्ये नमिताच दिसायची. सकाळी उठल्यावरही तिचाच विचार असायचा. ऑफिसमध्ये काम करताना लक्ष लागत नव्हतं. मीटिंगमध्ये तो हरवून जायचा. सहकाऱ्यांना त्याच्यातील बदल स्पष्ट दिसू लागला होता. एकेकाळी निर्णय झटक्यात घेणारा CEO आता छोट्या छोट्या गोष्टींमध्येही गोंधळू लागला होता. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच पैसा, पद आणि प्रतिष्ठा निरुपयोगी वाटू लागली. तो वारंवार स्वतःलाच विचारायचा, जिच्यासाठी मी एवढा वेडा झालो आहे तिलाच मी का दुखावलं? उत्तर एकच होतं, अहंकार. त्याच्या अहंकाराने त्याच्याकडून सर्वात मोठी चूक करवून घेतली होती. पुढील काही दिवस त्याच्या अवस्था अधिकच वाईट झाली. त्याने पुन्हा दारूचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण आता दारूमुळे विसर पडत नव्हता. उलट प्रत्येक घोटासोबत अपराधीपणा वाटत होता. एके रात्री तो नशेत घरी आला. विजय आणि विमल हॉलमध्ये बसले होते. यशच्या डोळ्यात पाणी आलं. तो थेट त्यांच्या पायांशी बसला. मी सर्व काही गमावलं बाबा. मी स्वतःचं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याचा आवाज थरथरत होता. विजय काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. चूक केलीस, पण ती मान्य करण्याचं धैर्य दाखवतोयस. आता स्वतःला बदल. विमलच्या डोळ्यांतही अश्रू होते. आम्ही तुला नेहमीच समजावत होतो, पण तू ऐकलं नाहीस. आता जर खरंच पश्चाताप होत असेल तर तू सिद्ध कर. त्या रात्री यशने एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून त्याने दारूला हात लावला नाही. पार्टी, नशा, दिखावा यांपासून तो दूर राहू लागला. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. जुन्या सवयी सोडणं सोपं नव्हतं, पण प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यांसमोर नमिताचा चेहरा यायचा आणि तो पुन्हा स्वतःला सावरायचा. काही आठवड्यांतच त्याच्या वागण्यात मोठा बदल दिसू लागला. ऑफिसमध्ये तो पुन्हा लक्ष देऊ लागला. घरी वेळेवर येऊ लागला. विमल आणि विजय यांनीही त्याच्यातील हा बदल पाहिला. तरीही त्यांना माहिती होतं की फक्त बदलून उपयोग नाही. त्याने आपल्या चुकीची किंमतही चुकवली पाहिजे. दुसरीकडे नमिता तिच्या कामात व्यस्त होती. प्रोजेक्ट उत्तम प्रकारे पुढे जात होता. तिचं नाव आता कंपनीतील सर्वोत्तम कर्मचाऱ्यांमध्ये घेतलं जात होतं. पण ती आतून पूर्णपणे कठोर झाली नव्हती. यशमध्ये होत असलेला बदल तिलाही जाणवत होता. एके दिवशी ऑफिसमध्ये ती काम करत असताना रिसेप्शनवरून फोन आला. तिच्यासाठी कोणीतरी डब्बा आणला होता. तिने आश्चर्याने डबा उघडला. त्यात तिच्या आवडीची भाजी आणि पोळ्या होत्या. सोबत एक छोटंसं पत्र होतं. आईने बनवलंय, खाशील तर तिला आनंद होईल. खाली यशचं नाव होतं. नमिताच्या चेहऱ्यावर क्षणभर भावना उमटल्या, पण तिने काही प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा डबा आला. तिसऱ्या दिवशीही हाच क्रम सुरूच राहिला. यश रोज स्वतः डब्बा घेऊन यायचा. अनेकदा रिसेप्शनवर ठेवून शांतपणे निघून जायचा. काही वेळा नमिता त्याला दुरून पाहायची. त्याच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा गर्व नव्हता. एक प्रकारची नम्रता आली होती. तरीही तिच्या मनातील जखमा अजून भरल्या नव्हत्या. एक दिवस ऑफिसमधून बाहेर पडताना तिला पावसात उभा असलेला यश दिसला. तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहत होता. पावसात पूर्ण भिजलेला असूनही तो तिथेच उभा होता. नमिता थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. घरी जा, स्वतःला त्रास देऊ नकोस, ती म्हणाली. यश हसला. त्रास मी तुला दिला होता. आता जो काही त्रास आहे तो माझा आहे. त्या उत्तराने नमिता काही क्षण निशब्द झाली. दिवसेंदिवस यशच्या कृतींमधून त्याचा पश्चाताप दिसत होता. त्याने कधीही पुन्हा तिच्यावर दबाव टाकला नाही. कधीही स्वतःचं समर्थन केलं नाही. फक्त शांतपणे आपल्या चुका मान्य करत राहिला. याच काळात विमल आणि विजय यांनीही नमिताशी बोलायला सुरुवात केली. माफी देणं म्हणजे चूक विसरणं नाही. विजय म्हणाले, माफी देणं म्हणजे स्वतःच्या मनावरील ओझं कमी करणं. नमिता काही बोलली नाही.
पण ती विचार करू लागली. एके दिवशी कंपनीत मोठा समारंभ आयोजित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल नमिताचा सन्मान होणार होता. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमलं होतं. नमिता मंचावर उभी होती. तिचा संघर्षाचा प्रवास अनेकांना प्रेरणा देत होता. कार्यक्रमाच्या शेवटी अचानक यश मंचावर गेला. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. त्याने माईक हातात घेतला आणि सर्वांसमोर म्हणाला, आज ज्या व्यक्तीचा सन्मान होत आहे तिला मी कधी काळी कमी समजलं होतं. तिच्या क्षमतेवर शंका घेतली होती. पण सत्य हे आहे की ती माझ्यापेक्षाही खूप मोठी माणूस आहे. मी तिच्यावर अन्याय केला आणि त्या चुकीबद्दल मी आज सर्वांसमोर माफी मागतो. सभागृहात शांतता पसरली. नमिताच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्या क्षणी तिच्या मनातील काही भिंती कोसळू लागल्या. कार्यक्रमानंतर दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला. अनेक वर्षांनी त्यांनी मन मोकळी करून बोलले. त्या रात्री नमिताला जाणवलं की यश बराचसा बदलला आहे. पुढे काही आठवड्यात त्यांच्यातील अंतर कमी होऊ लागलं. प्रेम पुन्हा निर्माण होऊ लागलं. विमल आणि विजय त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसू लागलं. त्यांना वाटू लागलं की कदाचित हे नातं पुन्हा जुळू शकेल. पण नियतीने अजून एक मोठं वळण रोखून ठेवलं होतं. काही दिवसांनी नमिताला तिच्या कंपनीच्या मुख्यालयातून एक विशेष ईमेल आला. ईमेल वाचताना तिचे डोळे विस्फारले. काही क्षण ती स्तब्ध बसून राहिली. कारण त्या ईमेलमध्ये तिच्या आयुष्यात बदलून टाकणारी संधी होती. लंडनमधील वरिष्ठ पदाची ऑफर, प्रचंड पगार, आंतरराष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी आणि कायमस्वरूपी स्थलांतराची संधी. नमिता विचारात पडली आणि जेव्हा ही बातमी यशला समजणार होती तेव्हा त्याच्या आयुष्यासमोर पुन्हा असाच प्रश्न उभा राहणार होता, ज्याचं उत्तर त्याला शोधावं लागणार होतं. यश नक्की काय करेन, काय निर्णय घेईन हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.